जय योगेश्वर. आपण मागच्या वेळेस पाहिलं, पूजनीय दादाजीने आपल्याला भरलं वांग सांगितले, आपल्यामध्ये काय काय मसाला भरला आहे. तर पूजनीय दादाजी म्हणतात की आपल्यामध्ये सज्ञानम पाहिलं आपण मागच्या वेळेस. सज्ञानम, प्रज्ञानम, अज्ञानम. तर पूजनीय दादाजी म्हणतात की माणसाला कशी समाधानीची तृप्तता यायला पाहिजे, समाधान चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. आणि आज आपण बघतो की आपल्याला तृप्ती कधीच होत नाही, आपल्याला आपण कधीच नसतो. एक मिळालं का दुसरं केव्हा होईल, दुसरं झालं का तिसरं, आपल्या चालूच असतात. तर असं समाधानी केव्हा येईल, उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटा मुलगा असतो आणि त्याच्या हातामध्ये लाडू असतो. जर आपण त्याला म्हटलं की बेटा मला देतो का, तर तो म्हणतो नाही मलाच पाहिजे. दुसऱ्याकडे मागितला तर तो म्हणतो की खराब झालं तर देईल. आणि तिसरा म्हणतो माझ्या आईने भरणीभर लाडू बनवून ठेवलेले आहेत, तर मी तुम्हाला एक दिलं तर आई मला 2 देईल. म्हणजे भगवंतावर 100% 101 जसा आईवर त्या छोट्या मुलाचा विश्वास असतो, तसा आपला पण भगवंतावर 101% विश्वास बसलेला पाहिजे की भगवंत मला देईलच. आणि मग तेव्हाच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. तसंच एक रामायण काळातली गोष्ट आहे का प्रभू रामचंद्रांना एक दिवस झोप येत नव्हती आणि म्हणून मग ते चालायला गेले आणि चालता चालता समुद्रकिनाऱ्यावर गेले. आणि समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी तिथे एक दगड घेतला आणि तो समुद्रामध्ये बुडवला तर तो आतमध्ये गेला. आणि मग भगवंतांनी आपल्या डोक्याला हात लावून घेतला. आणि हे सगळी कृती हनुमान रामाच्या मागेच होते आणि ते पाहत होते. तेव्हा मग त्यांनी पाहिलं की प्रभू रामचंद्र अस्वस्थ दिसते, म्हणून ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की प्रभू तुम्ही का बरं अस्वस्थ, बेचैन का दिसताय, काय झालं. तेव्हा रामाने सांगितलं की तुम्ही माझ्या नावाचा महिमा उगाच वाढवलेला आहे, पण मी जो दगड, तुम्ही म्हणता की रामनामाने दगड तरतात, पण मी जो दगड टाकला तो बुडाला. तेव्हा हनुमानाने सांगितलं की प्रभू जो तुमच्या हातून सुटेल तो बुडणारच आहे, पण जो तुमचं नाव घेत राहील तो तर तरणार आहे. तर असा हा रामाचा महिमा आहे. म्हणून आपल्याला ठरवायचं आहे की मला वासनेचं गुलाम बनायचं आहे का वासुदेवाचं गुलाम बनायचं आहे. मला वासनेचं गुलाम नाही बनायचं, तर मला वासुदेवाचं गुलाम बनायचं आहे. भगवंता मी तुझा गुलाम बनेल आणि तुझं काम करेल. आणि म्हणूनच मग आपल्याला पूजनीय दादाजीने एकादशी समजवली आहे की 14 दिवस माझ्या संसाराकरता, पण 15वा दिवस मी भगवंताकरता, एक दिवस कुठलेही निरपेक्ष निर्भावनेने मी भावफेरीला जाईल, भक्तिफेरी करेल. तर ही आपल्याला निरपेक्षता आणि आपल्याला भगवंताचं काम करायचं आपल्याला एकादशी समजवलेली आहे पूजनीय दादाजींनी. जय योगेश्वर.